या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। आज उत्तर सोलापूर आणि बार्शी तालुक्यातील जिल्ह्यातील अनेक सरपंच आम्ही एक शिष्टमंडळ सरपंचाचं घेऊन आमच्या बरोबर आपल्या पंचायतीचे सरपंच परिषदेचे अध्यक्ष आदरणीय विकास जाधव यांच्या बरोबर शिवोला भेटण्यासाठी आम्ही आलो होतो। जिल्ह्यातून बरेचसे सरपंच आले आणि आमची एक मागणी अशी होती की जिल्हा परिषदेमध्ये जो ग्रामपंचायत विभाग आहे आणि त्यामार्फत शासनाकडून जो निधी येतो म्हणजे जनसुविधा, नागरी सुविधा, तीर्थक्षेत्र आणि हरिजन दलित वस्ती सुधारणा, तर हे जे सध्या जिल्हा परिषद मध्ये बॉडी नसल्यामुळे हा निधी जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, आमदार असतील यांच्या माध्यमातून ज्याचा पंचायतीशी किंवा झेडपीशी संबंध नाही अशा लोकांना निधी वितरित करण्यात येत आहे आणि ग्रामपंचायतीचा साधा विचार सुद्धा कोणी करताना दिसत नाही। आम्ही अनेक वेळा अधिकाऱ्यांना भेटून सांगितलं पण आम्हाला एक उत्तर मिळतंय, हा निधी पालकमंत्री वाटतात आणि ते आमदाराच्या शिफारशीशिवाय वाटता येत नाही असं आम्हाला सांगितलं जातं। पण खऱ्या अर्थानं ग्रामपंचायत ही विकासाचे प्रमुख म्हणजे जिथून सुरुवात होते ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामपंचायत म्हणजे त्या गावचा विकास करण्याचं ही संस्था आहे आणि या संस्थेमार्फत गावाचा विकास केला जातो। त्याच्यासाठी या निधीची आवश्यकता आहे। हरिजन वस्तीमधील जो निधी आहे तो प्रत्येक गावच्या लोकसंख्येवर त्या गावाला येतो, पण तसं इथं काहीच दिसत नाही। तर हा निधी म्हणजे चुकीच्या पद्धतीनं वाटप होताना हे सगळे निधी ग्रामपंचायतीला विचारात न घेता, ग्रामपंचायतीच्या मागण्या असून त्याचा विचार सुद्धा न करता हे बाहेरून जे हे आमदार आणि पालकमंत्री शिफारस देतील त्याप्रमाणे त्या निधीचं वाटप होतंय आणि ग्रामपंचायत ही या संस्था या निधीपासून वंचित राहिली। त्याच्यासाठी आम्ही फार मोठं जिल्ह्यातील सरपंचाचं शिष्टमंडळ घेऊन विकास जाधव आणि मी आम्ही जाऊन सीओना आमच्या या मागण्या सांगितल्या, तर त्यांनी त्याच्यावर विचार करावा असं आमचं म्हणणं आहे। खरंच इथं जेडपीच्या त्याच्यामध्ये असायचं काय कारण नाही, हा खरा अधिकार आहे जिल्हा परिषद सदस्य पदाधिकारी असतील त्यांचा। पण आता हे पदाधिकारी नसल्यामुळं निदान ग्रामपंचायतचे अधिकारी त्यांनीच निधी वाटला तरी त्यांनी ग्रामपंचायतीला दिला असतं, पण तसं न होता ग्रामपंचायत ह्याच्यापासून वंचित ठेवण्यात आले। बळीराम काका साठे, सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष आदिनाथ देशमुख आणि आमचे सर्व सरपंच परिषदेचे पदाधिकारी, जिल्हा परिषदेचे जे नूतन सीओ साहेब आहेत जंगम साहेब, त्यांना आम्ही शिष्टमंडळ भेटलो आणि जिल्हा परिषदेमध्ये मागच्या 2 वर्षामध्ये ज्या वेळेस प्रशासक नियुक्त झाले आणि जिल्हा परिषदेच्या बॉडीचा कार्यकाल संपला, तिथून जो सावळा गोंधळ सुरू झालेला आहे त्या सावळ्या गोंधळाच्या संदर्भानं आम्ही त्यांच्याकडे तक्रार केली थोडक्यात। कारण जिल्हा परिषदेचा सेस फंड असेल, शाळा दुरुस्तीच्या अनुषंगानं असेल, जनसुविधेतला निधी असेल किंवा आता आमच्या देशमुख साहेबांनी सांगितल्याप्रमाणे दलित वस्तीच्या सुधारणेचा निधी असेल, ज्या गावांना खऱ्या अर्थानं गरज आहे त्या गावांना निधी दिला जात नाही। कारण ते गावचे सरपंच हे आमदारांच्या मर्जीतले नाहीत म्हणून किंवा पालकमंत्र्यांच्या संबंधित नाहीत म्हणून, पण कारण हे पालकमंत्री किंवा त्या आमदारांनी एवढं लक्षात ठेवलं पाहिजे, सगळेच आमदार जिल्ह्यातले
त्यांनी या बाबीकडे लक्ष दिलं पाहिजे. जरी सरपंच आपल्या पक्षाचा नसला तरी 50% लोकांनी आपल्याला मतदान केलेलं आहे ह्याची जाणीव जर त्या आमदारांना आणि पालकमंत्र्यांना नसेल तर त्या एका सरपंचासाठी गावं तुम्ही वंचित ठेवताय. आणि एवढं बेकायदेशीररित्या म्हणजे खरं म्हणजे ऍडिशनल शिवसाहेबांचा मी निषेध व्यक्त करतो या निमित्तानं, कारण त्यांनी चुकीच्या पद्धतीनं निधीचं वितरण केलंय. खरं तर माझं असं म्हणणं आहे, आता शिवसाहेबांना देखील आम्ही विनंती केली, मागच्या 2 वर्षाचं ऑडिट काढा. त्यांनी निधी ज्या ग्रामपंचायतीची मागणी नाही काका त्या ग्रामपंचायतीला निधी वितरित केला, आणि ज्या ग्रामपंचायतीची मागणी आहे, प्रस्ताव आहे, सगळे ठराव आहेत, त्या ग्रामपंचायतीच्या मागणीकडे दुर्लक्ष केलंय. प्रचंड निंदनीय अशी बाब आहे. खरं म्हणजे आज आम्हाला शिवसाहेबांचं स्वागत करायचं होतं, परंतु आज आम्हाला हा अडचणींचा पाढा त्यांच्या समोर वाचावा लागला. आणि निश्चित आम्हाला खात्री आहे, त्यांच्याकडनं आम्हाला आश्वासन मिळालेलं आहे की निश्चित याची चौकशी करू, माहिती घेऊन इथून पुढे असं घडणार नाही असं त्यांनी आम्हाला शब्द दिलाय. दुसरी एक महत्वाची गोष्ट अशी आहे की काही अधिकारी कार्यकारी अभियंता असतील, ऍडिशनल शिव असतील, हे अधिकारी कॉन्ट्रॅक्टर लॉबी सांभाळण्यासाठी 15 लाखापर्यंतची कामं त्यांना द्यायची असा घाट घालत आहेत. माननीय उच्च न्यायालयाचा कुठलाही आदेश नसताना केवळ आदेश झालाय असं भासून कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनला हाताशी धरून ग्रामपंचायती चांगल्या कामं करत असताना, ग्रामपंचायती सक्षम करण्याची गरज असताना ग्रामपंचायतीची 15 लाखाची मर्यादा 3 लाखापर्यंत आणण्याचा काही लोकांनी घाट घातलेला आहे. त्या संदर्भानं देखील आम्ही जिल्हा परिषदेच्या शिवसाहेबांनी त्यात लक्ष घालावं. मान्य उच्च न्यायालयाच्या त्या संबंधित जे काय तथाकथित पिटिशन त्यांनी जोडलेलं आहे त्या पिटिशनचा नीट अभ्यास करावा, विधी अधिकाऱ्यामार्फत अभ्यास करावा आणि त्या संदर्भात देखील योग्य निर्णय घ्यावा अशी देखील विनंती केली. निश्चितपणानं आम्हाला खात्री आहे, आम्हाला शिवसाहेब आंदोलनाची वेळ आणून देणार नाहीत. असं व्हायला लागलंय की आमदारांच्या शिफारशी आल्या की बाकी काय बघायचं नाही. त्या गावात अगोदर निधी दिलाय का, किंवा तिथं आवश्यकता आहे का, किंवा ग्रामपंचायतीनं प्रस्ताव दिलाय का, ठराव दिलेले आहेत का, या गोष्टीकडे प्रशासनाचं अजिबात लक्ष नाही. ही अत्यंत गंभीर बाब आहे. एका बाजूनं एकच गोष्ट सांगितली जाते की आमदारांची शिफारस आणि पालकमंत्र्यांची शिफारस, पण ग्रामपंचायती या सर्व प्रोसेसमध्ये डावलल्या जात आहेत. आणि हीच गोष्ट आज शिवसाहेबांच्या आदरणीय काकासाहेबांनी आणि विकास जाधव साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वांनी शिवसाहेबांना ही गोष्ट त्यांच्या कानावर घातलेली आहे की ही बाब अतिशय चुकीची आहे. मागच्या वर्षामध्ये अनेक गावातून प्रस्ताव न येता निधी मिळाला आहे, आणि अनेक गावं असे आहेत की वारंवार ते प्रस्ताव देत आहेत, येऊन ऍडिशनल शिवसाहेबांना भेटतायत, पण त्यांना 1 रुपयाचा निधी मिळाला नाही. त्या गावांवर अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय झालेला आहे. ही बाब अतिशय गंभीर आहे आणि हीच गोष्ट इथून पुढच्या काळामध्ये थांबली पाहिजे, अन्यथा सरपंच परिषद याला कडाडून विरोध करेल. मटन, चिकन आणि बीफ साठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियां. पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां. मटन मध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियां स्पेशल मटन, मटन अंगारा, मटन कढी, खिमा मसाला. चिकन मध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियां चिकन, चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध. खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध. स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां. आमचा पत्ता हॉटेल बडे मियां, विजापूर वेस्ट, सोलापूर.